सचिन आणि जयप्रकाश. कॅमेरामॅन कुठे आहेत? कॅमेरामॅन ऋषी, कॅमेरामॅन प्लीज लवकर या. नयन मात्रे संगनायक. सामन्याला सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आहे. प्लीज कॅमेरामॅन लवकर जेवून लवकर यायचं आहे. सामना सुरू होतोय. अभी अभी कॅमेरा घुमा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू येतोय. मात्र हा पहिला चेंडू मुर्दा संघाच्या वतीने येतोय. 24 चेंडूमध्ये कमीत कमी 40 धावा करावे लागतील. संघ आहे उमेनमान त्या संघाला. अगदी समोर चेंडू खेळतात बघा. क्षेत्रक्षक भरपूर जोरात, कुणा लांब आहेत. मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडू आडला जातोय. अगदी समोरच्या जवळच या चेंडूवरती, या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन उमेनमान वर्सेस मुर्दा मास्टर्स. सामना सुरू आहे. पहिल्या हाफमधून एक सामने जिंकलेले हे संघ आहेत आणि नक्कीच त्या दोघांसाठी सामना महत्त्वाचा असेल. जिथे जो संघ जिंकेल तो नक्कीच बक्षीस फेरी पात्रामध्ये संघ जाईल. हा चेंडू काय असेल? वाईटचा इशारा पंचांमार्फत येतो. चेंडू थोडा अगदी अक्षरशः बाहेर आता दर्शवतात पंच. गुणेश म्हात्रे, अशोक राऊत या सामन्याचे पंच आहेत. प्लीज कॅमेरामॅन लवकर या. आणि महत्वाची मॅच असेल. कुंदनला चेंडू सापडत नाहीये. धावून काढायचे 1-2 धावा झालेले आहेत. मात्र तिसरी धाव घेता मात्र तिसरी धाव देखील पूर्ण. आणि चांगली कॉलिंग होतं दोघांना. रनिंग देखील चांगली आहे. मात्र या फटक्यावर 3 धावा आलेल्या आहेत. किशोर भोईर समाजसेवक त्यांचं देखील स्वागत आहे. आपण देखील मंचावर बसायचं आहे. आपली घरची स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा आहे आणि मानाची स्पर्धा आहे. प्रत्येक गावाला मान दिला जातोय. लो फुलटा चेंडू कुमार, चेंडू खाली आहेत. मात्र सुंदर झेल. पहिले ते गडी बाद होतोय उमेदवार संघाचा कमी वेळामध्ये. आणि नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये चांगला आहे ते गडी बाद करण्याचं काम नयन मात्रे करतोय. धन्यवाद. नक्कीच कॅमेरामॅन ऋषी आहे आणि फॅमिली स्पोर्ट्स आपण लाईव्ह बघतोय. त्यांचे देखील जबरदस्त कॅमेरा, त्यांची वरून कॅमेरा आहेत. आणि चेंडू पडल्यानंतर कसा लँडिंग झाला, कसा झेल घेतला त्यांच्या माध्यमातून आपण साईड स्क्रीनवरती बघतो आपण. आणि जबरदस्त ऋषी कॅमेरामॅन आहेत आणि ते जेवून आलेले आहेत. आता मात्र कुठे ब्रेक घेऊ नका. बाद झालेले खेळाडू सचिन जास्त धावा करू शकत नाही आपल्या संघासाठी. 0वरती बाद झाले आहेत. मात्र आता पार्टनरशिप होता झाली पाहिजे. मात्र इथे पार्टनरशिप थांबवण्याचं काम नयन करतोय. मैदानाच्या आतमध्ये मुकेश पाटील, मागच्या सामन्यातील एक तोडफोड बॅट्समन, त्यांच्या बॅटमधून आपण 3 षटकार बघितले होते घोडबंदरच्या अगेन्स्ट आणि तो जो ठरला होता सामनावीर. मात्र या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅक्टेरिया समोर चेंडू खेळून काढला बघा. थोडे पुढे आले मात्र इथे चेंडू लागत नाही एस्टनवरती. अक्षरशः पुढे गेले होते मात्र हातामध्ये चेंडू असल्या कारणास्तव त्यांनी चेंडू देखील मारला होता. 3 स्तंभ आहेत, त्या 3 स्तंभ बाजूला चेंडू गेला. आणखीन एक गडी बाजाला असता योगेश तिथे होते. मात्र स्टीन समोर लागला ना चेंडू. मात्र लेम नाही आहे त्याचं. गोटी खेळलेलं होते लहानपणी ते. सुरेख अप्रतिम चेंडू. सुस्वागतम त्यांचं आगमन झालेलं आहे. विनोदजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं. त्यांचं देखील आपल्या मुर्दा गावाच्या वतीने, समाजाच्या वतीने आणि जयधारे मुर्दा मास्टरच्या वतीने
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर भरत पाटील देखील आहेत समाजसेवक, त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद मुर्दा. चांगलं आयोजन नियोजन आणि जे संघ खेळलेत त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण सर्व संघ अगदी वेळेवरती आलेले आहेत आणि वेळेवर सामने संपलेले आहेत. आपल्याला आज मेगा फायनल देखील खेळायचं, मतलब जितका वेळ असेल तितका आम्ही ओव्हरचा सामना खेळू, 5 ओव्हर किंवा 4 ओव्हर सामना खेळू. जर तुम्ही असा वेळ वाया घालवला तर नक्कीच कमी ओव्हरचा फायनल सामना तुम्हाला बघायला मिळेल. टीम मीटिंग करू नका, वेळचं बंधन सर्वांना. टायमर सुरू आहे, लक्षात घ्या. ओव्हर संपलेल्या आहेत. पहिली धावसंख्या 1 गडी बाद 6. जबरदस्त गोलंदाजी कॅप्टन नयन म्हात्रे यांच्या मार्फत. नंबर 2चा गोलंदाज धनेश. सुरेख अपील करतो, मात्र अगदी अगदी एस्टनच्या मधोमध सापडले आणि लेगबीपूरच्या साहाय्याने 5 झालेले आहेत. ते JP जयप्रकाश, परतावं लागेल त्यांना. धन्यवाद धन्यवाद जय. आणि नक्कीच सत्कार समारंभ करतोय विनोदजी म्हात्रे, मुर्दा गावाच्या वतीने, समाजाच्या वतीने आणि मुर्दा मास्टरच्या वतीने, आगरी कॉलेज समाज सामाजिक संस्थेच्या वतीने हा सत्कार. नंदकिशोर भोईर यांच्या मार्फत सत्कार करतोय. पुष्पगुच्छ, माहिती शाळा आणि सन्मान चिन्ह देऊन आमच्या स्पर्धेला आल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच नक्कीच आणि शुभेच्छा असतील तुम्हाला म्हात्रे साहेब. आणखीन एक विशेष सत्कार भरत पाटील, समाजसेवक, राये गावातील. सुंदर चेंडू, डॉट चेंडू होतो, वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी मार्फत होते, धनेश मार्फत चांगली गोलंदाजी येते. मुर्दा संघाच्या वतीने चांगली गोलंदाजी होते. मागच्या सामन्यात हिरो ठरला होता धनेश. 4 धावा देऊन 3 गडी बाद केल्याबद्दल त्यांना देखील आपण पुरस्कार दिला होता. तो पुरस्कार होता सामनावीर पुरस्कार. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र अगदीच दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग करतोय, निघून जातोय. दन 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 सीमारेषा बाहेर मिळतील या 4 धावा. धन्यवाद. आणि नक्कीच थोडी चूक करते लाला मार्फत आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी मिळतील 6 धावा. ते झाले नव्हते, मात्र अगदी अगदी 1च फूट लांब चेंडू पडला सीमारेषे बाहेर आणि हा मिळतील उमेदमान संघाला 6 धावा. षटकार नागेश आणि नागेश, तशीच मुकेशने जशी बॅटिंग केली तशी नागेश देखील करतोय.
आता मात्र ही पार्टनरशिपची गरज आहे, धावांची गरज आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळले, जास्त धाव मिळणार नाही, एकच धाव मिळेल. धावात लगेच थांबायचं आहे. एकच धाव, चेंडू होतो डी झोनमध्ये. धावांचा पाठलाग जो सुरू आहे, 40 धावा तुम्हाला करायच्या आहेत, 40-45. मात्र तेच टार्गेट घेऊन उतरलेले आहेत मुकेश आणि नागेश. सुरेख सुरेख कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, मात्र तो झेल देखील झाला असता. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. जर षटकार जर आला वाचला असता तर कमीत कमी धावांचं शतक गेलं असतं. 10 धावा दिलेल्या आहेत आणि षटकार देखील, चौकार देखील येतोय. धाव संख्या 17. नयन 6 धावा देऊन एक गडी बाद. मात्र 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 17 धावा केलेल्या आहेत. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. हाफ इनिंग फक्त कर. मात्र अपील केले होते. माझा कशा पद्धतीने चेंडू काय असेल या निर्णय चेंडूवरती. वाईटचा इशारा पंचांमार्फत होतो. विचारलं पाय चेंडू लागला का. मात्र हा प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक खेळ आपल्या या आगरी कोली 40+ मध्ये मिळेल तुम्हाला दिसायला. सुरेख चेंडू, मात्र अजूनही हवा चेंज झालेली नाही भरत भाऊ. कालचा दिवस हवा देखील चेंज झाली होती या क्षणामध्ये. विशाल ट्रान्सपोर्टचे मालक विक्रम म्हात्रे, गजानन पाटील, ज्येष्ठ नागरिक रायगावातील. जेवले का तुम्ही? पुन्हा एकदा वाईटचा इशारा. थोडं पाठी विनोद, थोडं पाठी विनोद, थोडं पाठी आहे. सामना सुरू आहे, दोघांचे टी-शर्ट सेम आहे. कुंदन बघायचा, हा देखील खराब चेंडू. अक्षरशः आतापर्यंत 3 वाईट. धाव संख्या 23. दोन्ही संघ एक सामने जिंकलेले आहेत. मात्र इथे जो संघ जिंकेल तो नक्कीच बक्षीस फेरी पात्रामध्ये पोहोचेल. पुन्हा एकदा वाईट. अक्षरशः लाईन विसरलेले आहेत. चेंडू टर्न होतो, मात्र योग्य लाईनवरती नाही आहे. धन्यवाद किरण पाटील. सुंदर फटका, अगदी हा बॅटने फटका खेळला होता. मात्र या फटक्यावरती, या चेंडूवरती 2 धावा. बघा, अगदी हलका स्ट्रोक खेळला होता, सॉफ्ट हँड फटका खेळला होता. मात्र या चेंडूवरती असं वाटलं होतं एकच धाव लेवल की का. मात्र स्वतः जागा सोडतोय आपली गोलंदाज आणि या चेंडूवरती, या फटक्यावरती 2 धावा. धावा सुरू आहे. धाव संख्या झाली ती 26 धावा. गडी बाद 2. उमेनमल वर्सेस मुर्दा मास्टर्स सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतून एक सामने दोन्ही संघ जिंकलेले आहेत. मात्र इथे जो संघ जिंकेल थेट बक्षीस फेरी मात्र पोचेल संघ.
यस यस, मात्र इथे आणखीन एक वाईट. 1+1. धन्यवाद बंधू जोडे साहेब, धन्यवाद. 2 धावा आलेल्या त्या चेंडूवरती. मात्र आज कुंदनला काय झालं, आतापर्यंत 4 वाईट कुंदनांच्या मार्फत आलेले आहेत. टप्पा योग्य, मात्र टप्पा पडल्यानं चेंडू जास्त बाद जातोय. काहीसा कान मंत्र देण्याचं काम लाला करतोय. मात्र येणारा चेंडू कसा असेल, जे समोर बॅटर आहे. धावसंख्या झालेली धावफलकावरती 28 धावा. चेंडू ऑनशॉटला कार्पेटर खेळतोय. चेंडू उचलेपर्यंत थोडा चेंडू थांबतोय, थांबतोय आणि कुमार चेंडू उचलेपर्यंत एकच धाव समाधान. भगतला हा चांगला फिल्डर आहे, मात्र फेकी देखील अगदी हातामध्ये करू शकेल. कुमार फिल्डर्स आहेत. धाव संख्या 29. पुढील 2 संघ तयार राहायचा आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव, जेम्स बॉन्ड राई. सुरेख अप्रतिम चेंडू. मात्र हा चेंडू कुठे होता, जबरदस्त चेंडू हाताळला, मात्र भाग पाडला खालून खेळण्यासाठी मुकेशला. यॉर्कर चेंडू होता. नक्कीच हा चेंडू घातक चेंडू होता. पाहिलं, थांबला आणि खेळला. पुन्हा एकदा अक्षरशः खराब चेंडू. बघायचे ते काय घडतं, काय बिघडतं. चेंडू सापडत नाहीये, मात्र ते सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत ते बॅटर. अगदी सेफ बॅटर. वाईट आणि धावून 2 धावा मोजल्या जातील या. मात्र जबरदस्त धावा सुरू आहेत. मात्र डेंजर झोन मध्ये, अक्षरशः डेंजर झोन मध्ये होते. नागेश थोडे नाराज झाले मात्र ह्या कॉलवरती. चेंडू सापडला ना, चेंडू फेकला होता चांगला योग लाला यांनी, मात्र गोलंदाज अगदी समोर खेळला. वेगवान चेंडू होता, तितकाच वेगाने चेंडू येतोय. चेंडू आडण्याचं काम कुणाल करतोय आणि फेकी कुणालच्या मार्फत एकच धाव घेतली जाईल. ही जोडी आहे गुरु आणि कुणाल. ही चांगली जोडी आहे, चांगली दोघे मित्र आहेत ते. मात्र आज ओव्हर झाल्यानंतर पाणी यांच्या मागे पाणी आहे तिथे. अगदी स्टेशनच्या मागे पाणी आहे. तुम्ही फक्त कॉल करा. चांगली गोलंदाजी. धावसंख्या झाले 33 धाव झालेल्या आहेत. मात्र सरासरी 11ची आहे. मात्र ही चांगली धावसंख्या उमेदमान संघ उभारतोय. अक्षरशः चांगली धावसंख्या दिसते स्कोर बरोबरती. 33 धावा, सरासरी 11ची आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवेल उमेदमान संघ. मात्र बॅटर देखील चांगले आहेत नागेश आणि मुकेश. पाणी मागे आहे, लगेच मागून पाण्याचा फक्त कॉल करा. प्रेमनाथ पाणी दे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 33, सरासरी 11च्या. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा करतील नागेश आणि मुकेश. लाला माची व्हाईस कॅप्टन आहेत. मात्र कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन थोडी चर्चा सुरू आहे. मात्र ह्या 2 बॅटरला थांबवून ठेवायचं आहे आपल्याला. कमीत कमी 40 धावाच्या आतमध्ये आपल्याला अडवायचं आहे. आणि नक्कीच 2 बॅटर विचार करत आहेत आपण 45 किंवा 40च्या पुढे धावसंख्या कशी नेता येईल. आज नक्कीच विचार असेल.
शेवटचे 7 चेंडू, लास्ट ओव्हर, लाला माची वर्सेस 33 धावा. सरासरी 11ची आहे, 33 धावा बनवलेल्या. आता चांगल्या 18 चेंडूमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे दोन्ही बॅटरने. वेगवान चेंडू होता मात्र वाईटचा देखील सर 1+1 2 धावा मोजतील. या 2 धावा देण्याचं काम गोलंदाज करतो लाला माची. पुलटा चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली कुणाल आहेत आणि सुंदर झेल आणि समाप्त झालेला आहे मुकेश यांचा खेळ. चेंडू हवेमध्ये होता असं वाटलं होतं षटकार झालं की काय, मात्र सुंदर झेल टिपतोय. कमावून डीजे. विशेष सूचना असेल, 3 वाजता काउंटर बंद करण्यात येईल. जे खेळाडू जेवायचे असतील, जे प्रेक्षक जेवायचे असतील, जे पाहुणे जेवायचे असतील तर कृपा करून जेवून घ्यायचं. नंतर तुम्ही सांगू नका आम्ही मुर्देगावची उपाशी गेलो, हे नंतर तुमचं आम्ही ऐकणार नाही. गडी बाद होतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र मात्र येतोय. काही चेंडू शिल्लक आहेत, धावांची गरज देखील आहे. धावा कशा वाढतील नक्कीच हा प्रयत्न असेल उमेदवार संघाचा आणि कमीत कमी धावा देण्याचं काम नक्कीच लाला माची करत आहेत. आतापर्यंत पहिला जरी वाईट आला मात्र त्याच्यानंतर एक चांगला स्फोटक बॅट्समन बाद करण्याचं काम लाला माची करतोय. सुंदर झेल टिपतोय कुणाल भोईर. लेफ्टीला चांगली संधी आहे, हवा देखील आहे. मात्र कालपासून हवा सकाळपासून थोडी फिरली, मात्र अजूनपर्यंत हवा फिरलेली नाही आहे. सकाळपासून त्याच दिशेने हवा सुरू आहे. मात्र उमेदवार संघासाठी ही स्पर्धा, हे मैदान खूप लक्की आहे. अगदी समोर फटका खेळला होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतो लाला. मात्र या फटक्यावरती एकच धाव. काय प्रयत्न होता लालांनी चेंडू अडवण्याचा बघा. पाय टाकला आणि चेंडू सरळ साईडला गेल्यानंतर एक धाव कंप्लीट झाली आणि एकच धावने संघ पुढे गेला. धाव संख्या झालेली ती 36 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू. मात्र हा चेंडू खेळत असताना सावधगिरी बाळगली पाहिजे. ब्रह्मास्त्राचा वापर करतो लाला माची. वेलकम डॉसन सर, वेलकम प्लीज. आपण मंचावर बसायचं आहे. धाव संख्या 37 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. पुन्हा त्या स्ट्राईकवरती लेफ्टी बॅटर देवेंद्र. चांगली संधी आहे लेफ्टीला, मात्र या संधीचं सोनं करता आला पाहिजे. वेगवान चेंडू होता वाईट आणि त्याच्यानंतर चेंडू होता डी झोनमध्ये. 2 धावा. माफ करा. ओके वाईट नाही का? ओके. वेगवान चेंडू होता, मात्र चेंडू इतका वेगवान होता एस्टिरनच्या मागे एस्टिरक्षक आहे त्यांना देखील चेंडू सापडला नाही आहे. अजूनही संधी आहे देवेंद्रला बॅटिंग करण्याची. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुलटा चेंडू, मात्र हा फटका येतोय अगदी जेवणाच्या मंडपामध्ये आणि हा येतोय षटकार. 6 धावा.
डीजे मार्फत आता की एक शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 44 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 44 झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा देवेंद्र. चेंडू हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज आणि एसटी रक्षक जागा सोडतोय आणि एसटीच्या मागे बसलेला एसटी रक्षक कुंदन हा सुंदर चांगला झेल टिपतोय. आणखीन एक गडी बाद होतोय. 44 धावेवर थांबतोय उमेदवार संघ आणि 45 धावांचं लक्ष जयधारे मुर्दा मास्टर संघ अपोजिट येतं. मात्र या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये कशा रीतीने धावा बनवतील किंवा थांबवून ठेवतील उमेदवार संघ नक्कीच आपण ऐकूया आपले आमचे मित्र भरत राऊत यांना. आपण जो आवाज ऐकत होतात राई गावातील एक बुलंद आवाज दिग्गज समालोचक हेमप्रकाश पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत. एन एस माफ करा जम्सवन राई आणि ओमप्रमोद गोडदेव टीम कॅप्टन आपण यायचं आहे. आणि मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य डॉसन रॉड्रिक्स यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करावी. जर जो काही बदल करायचा असेल टीममध्ये तो अगोदर करून घ्या. ओमप्रमोद गोडदेव जे काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण टॉस बॉक्सच्या मागे जमा व्हायचं आहे. ओमप्रमोद गोडदेवचे सर्व खेळाडू टॉस बॉक्स जो आहे त्याच्या मागे जमा व्हायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन प्रफुल्ल पाटील राई बदल करायचा असेल अगोदर करून घ्या. गोडदेव टीम भावेश पाटील बदल करायचा असेल अगोदर बदल करून घ्या. टीममध्ये टॉस झाल्यानंतर बदल करता येणार नाही. डॉसन रॉड्रिक्स आगरी कोळी समाज सामाजिक संस्था सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. डॉसन रॉड्रिक्स यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन केला जातो. ही 4 ओव्हरची मॅच असेल. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. हेड अँड टेलचा कॉइन आहे. टॉस विन जम्सवन राई संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन प्रप्या. चला आपला निर्णय आपण जाहीर करावा. जम्सवन राई वन द टॉस अँड चॉईस द फील्ड फर्स्ट. ओके थँक्यू.
बघा, पाठीराखे असतील, उमेळमानचे किंवा या गावातील नागरिक असतील, खेळाडू कक्षामध्ये बसू नका, विनंती करतोय. खेळाडू कक्षामध्ये बसू नका. कोणी जरी असलं तरी खेळाडू कक्ष आहे तो त्या खेळाडू कक्षामध्ये बसू नका. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. आपल्याला बसण्यासाठी भरपूर जागा आहेत या ठिकाणी, त्या जागांचा वापर करा, इतकंच म्हणणार. खेळाडू कक्षामध्ये कुणीही बसू नका. महत्त्वपूर्ण मॅच मित्रांनो, कारण इथून जर जिंकलात तर नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 अशी जी पारितोषिक आहेत, या पारितोषिकाच्या दिशेने तुमची वाटचाल नक्कीच जाणार आहे. जिंकलात तर एक ट्रॉफी तुम्हाला लागू होईल, मात्र जिंकणं गरजेचं आहे. एका साईडला आपण पाहतोय सलग 3 वेळा चॅम्पियन बनणारा संघ म्हणजेच उमेदमान संघ आहे, आणि एका साईडला स्वप्न उराशी घेऊन ही स्पर्धा खेळणारा मुर्दा संघ आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःच्या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील चॅम्पियन बनायचं आहे, हे स्वप्न मात्र मुर्दा संघानं उराशी घेतले. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर JP जयप्रकाश. स्ट्राईक एंडला आपण पाहू शका रत्नाकर पाटील. नॉन स्ट्राईकला त्या ठिकाणी आहे तो म्हणजेच नयन म्हात्रे. आघाडीची जोडी 45 टार्गेट आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळ आहे. समोरच्या दिशेनं, अगदी गोलंदाजाच्या समोरच्या दिशेनं हा चेंडू खेळला गेला होता. 44 बनवलेत, 45 बनवायचे आहेत, म्हणजे जवळपास 11.33च्या आसपास हा रिक्वायर्ड 100 आहे. ऑन साईडला फटका डाऊन द ग्राउंड, मिड विकेट डीपमधून सचिन पाटील वेगाने आलेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. पूर्ण कल्पना आहे सचिनला की या ठिकाणी रत्नाकर पाटलांची विकेट आम्हाला महत्त्वाची नाही, तर नयन म्हात्रे यांची विकेट आम्हाला महत्त्वाची आहे. या कारणास्तव नॉन स्ट्राईक एंडला चांगला थ्रो दिला गेला होता. 2 धावा रत्नाकर पाटील. सेन्सिबल क्रिकेट जे आपण जो पहिला आपण सामना पाहिला, माफ करा, मुर्धा आणि एक्सर ए या 2 टीमच्या दरम्यान 28 धावा, एक तोकडं आव्हान मुर्धा टीम समोर ठेवलं होतं एक्सर ए टीमनं, आणि चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड केली होती प्रशांत भोईर आणि रत्नाकर पाटलानं. कट करतोय, डिक्लेअर झोन आहे, एकदा मिळेल. आणि कुठेतरी एक ते सेन्सिबल क्रिकेट मुर्धा टीमचं आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं आहे. दुपारची वेळ आहे, सत्र बदललं आहे, दुपारच्या सत्रामध्ये आपण खेळ खेळतोय, गरमागरम क्रिकेट आहे. भले आज वाऱ्याचा जो प्रवाह आहे तो बदलला नाही आहे, वारे फिरले नाहीत. सकाळपासून ज्या दिशेने वारे वाहत आहेत त्याच दिशेने वारे वाहत आहेत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं, तिसरा सामना सुरू होता ज्यावेळेस, आणि फुलटॉस आहे, आणि हा एक चांगला फटका, खूप चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. खूप चांगला फटका, चौकार. ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेस बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू अगदी यष्टीरक्षक नागेश पटेल यांच्या हातामध्ये विसावतोय. खूप चांगला चेंडू. जिथे तिथे चर्चा तुमची हो झाली, खऱ्या हा चौकार जो ठोकलाय रत्नाकरनं, खरोखरच खूप चांगला फटका. चर्चा व्हायला हवी. बघा, आपल्याला देखील स्टार बनायचं आहे, आपल्याला देखील आपल्या टीममध्ये जागा बनवायची आहे, त्यासाठी चांगला परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे. ते नक्कीच चांगला फटका आहे, तितकाच चांगला झेल. वॉड कॅच, खूप चांगला कॅच. देवेंद्र म्हात्रे या ठिकाणी फलंदाज बाद. मिस्टर रत्नाकर पाटील आउट. थँक्यू, धन्यवाद. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या मुर्धा मास्टर्स या टीमची पाहतोय 7 धावा, 1 गडी बाद ही स्थिती आपण मुर्धा टीमची पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत भोईर. स्ट्राईक एंडवर गोलंदाजी ट्रॅकवर आपण षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय.
एक मिनटं, ओव्हर झाली ना सर? यस, कॅच कॅच, नयन स्ट्राईकवर जाईल. प्रशांत येतोय, षटक क्रमांक 2. बघा आमचे गणेश दादा आहेत, त्यांचं लक्ष अगदी बरोबर आहे मॅचवर, कारण मॅच वर लक्ष असणं देखील तितकंच गरजेचं आहे. फुलटॉस आहे, बॅटची कडा चाटून चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एकदा मिळणार. बघा जेवणाचं काउंटर अजूनही उभं आहे, सुरू आहे. आणि जे जे प्रेक्षक राजे या ठिकाणी एन्जॉय करतात त्यांना विनंती करतो की जेवण देखील जेवून घ्या. थोड्याच वेळात ते जेवण बंद होईल, चहाची वेळ होईल, तर जेवून घ्या. धावा संख्या 8. स्पोर्ट्स फॅमिली वोटिंग लाईन सुरू केलं आहे. इलेक्शनचं धुमाकूळ आहे सध्या, मात्र आमचा स्पोर्ट्स फॅमिली देखील वोटिंग लाईन ओपन करतोय. कुठला संघ जिंकणार? ऑन साईडला फटका हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. देवेंद्र मात्र चेंडूला स्टॉप करतोय. डीप लॉंग ऑन रिझनमध्ये 2 धावा इथे मिळतील. आणि या 2 धाव्याने धावा संख्या झाली आहे फलकावरती 10 धावा. 45 धावा मुर्धा टीमला करायचे आहेत. आणि इथून जर मुर्धा संघ जिंकला तर मला वाटतं कैलास सर प्रथमच मुर्धा संघ सेमीफायनल खेळताना दिसेल. मिस केलाय. याचं कारण एकतर आपण जागेवर नक्कीच उभं राहून आज तो खेळण्याचा प्रयत्न केला, मध्ये चेंडू ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस जो पुढचा पाय थोडंसं मागे आणला, या कारणास्तव तो चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाहीये. नयन मात्र यांना एक चांगला चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रशांत समोर नयन मात्रे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर होता सचिन पाटील, मात्र मिस फील्ड झाले त्याच्याकडून. एक संधी होती यावेळेस, पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते चेंडू फील्ड झाला असं तर रनआउटची संधी होती ती गमावले. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. धावा संख्या झाल्या ती 12. 14 चेंडू आणि जवळजवळ 33 धावांची अजूनही गरज. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, मागे फिल्डर आहे, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप करतो. मिडविकेट डीपला असं होता जेपी जयप्रकाश. 2 धावा इथे देखील मिळतील. प्रयत्न करावे लागतील. बघा हवा जरी असली तरी मात्र हवेच्या विरुद्ध तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण इथून आता सिंगल डबलचा खेळ राहिला अशातला खेळ नाही आहे. सिंगल डबल तुमच्याकडे असायला हवेत, मग त्या व्यतिरिक्त एखाद्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका तुमच्या स्वतःच्या रिक्सवर तुम्हाला खेळावा लागणार आहे. तर उमेदमान संघाला हे फटके वाचवायचे आहेत. समोरच्या दिशेने खेळायचा होता, फटका फसलाय. हेमंतनं प्रयत्न केला होता, मात्र तो अंदाज हेमंतचा कुठेतरी चुकला गेला. एक तर तुम्हाला कॅचवर यायचं होतं तर चेंडू अंगाने अडवणं गरजेचं होतं, मात्र जी माघार घेतली हेमंतनी आणि त्या क्षणी मात्र चेंडू हेमंतच्या डोक्यावरून फरार. 4 धावांसाठी चौकार. टँगडूचे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 18 धावा फलकावर लावल्या आहेत आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. 12 चेंडू 27 धावांची गरज मुर्धा टीमसाठी. बघा एक या सीझनमध्ये नंबर 3चं पारितोषिक उमेदमान टीमनं पटकावलंय, मात्र त्यासाठी मी म्हटलं ना की इथून जर मुर्धा संघ जिंकतोय तर या सीझनमध्ये मुर्धा संघ प्रथमच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. मी काल हा देखील एक उल्लेख केला की प्रत्येक संघानं मी तर म्हणेल भरपूर संघर्ष केला आहे विजेतेपदासाठी. आज जर एक उल्लेख केला, पांडू संघ या सीझनचा पहिला विजेता ठरला होता नारंगीच्या मैदानावरचा, मात्र 19 वर्ष पांडू संघानं प्रतीक्षा केली चॅम्पियन बनण्यासाठी. 19 वर्षानंतर पांडू संघ चॅम्पियन बनला. त्यानंतर जर मुर्धा टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर मुर्धा संघ देखील तब्बल 12 वर्षाचा जवळपास तो प्रवास मुर्धा मास्टर्स टीमचा. 12 वर्षानंतर मुर्धा संघ कोलशेतच्या मैदानावर प्रथमच फायनलपर्यंत पोहोचला होता.
धावा झाल्या त्या 18-27 धावा बनवायच्या आहेत अजूनही. त्यानंतर या सीझनमध्ये नवघर संघ जो दहिसरच्या मैदानावर अंतिम फेरी खेळताना आपण पाहिला, तो नवघर संघ देखील 5 वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. म्हणजे प्रत्येक संघानं संघर्ष केलाय. सहजासहजी त्यांना मी म्हणेल चॅम्पियन बनता आलं नाहीये. प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा, विजय निश्चित तुमचा असेल. चेंडू काउंट होईल. पंच अशोक राऊत सर, चेंडू काउंट होईल. म्हणजे हे षटक जे आहे ते 5 चेंडूंचं असेल. एक पण बॉल फेस नाही केला नाही, मग जायला लागेल सर. एक पण बॉल थांबा सामा जरा, निर्णय बघूया काय घेतात. राहू द्या प्रशांत, या तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता, असा लिखित नाहीये आपल्या नियमामध्ये, लक्षात ठेवा. पण फक्त तो पिचवर ग्राउंडमध्ये उतरला, भले त्यांनी चेंडू फेस नाही केला, पण काही चेंडू तो उभा राहिला मैदानात, त्याच्यामुळे तो रिटायरमेंट घेऊ शकतोय. फक्त रिटायरमेंट घेतल्यानंतर चेंडू काउंट होतोय, हाच नियम आहे की त्यांनी चेंडू फेस करायला हवा. हे लिखित आपल्या नियमामध्ये नाही आहे. धावा झाल्यात 18. पाच चेंडूंचं षटक असेल हे, पंचांच्या माहितीसाठी. या नियमाचा उल्लेख नक्कीच येणाऱ्या आपल्या मासिक सभेमध्ये केला जाईल की हा जो नियम आहे की एक चेंडू आपण रिटायरमेंट नंतर काउंट करतोय. जर थकला असेल खेळाडू किंवा रिटायरमेंट घ्यायची असेल तर मग त्या खेळाडूनं एक तरी चेंडू फेस करायला हवा की नको, या गोष्टीचा विचार नक्कीच पुढच्या मीटिंगमध्ये याविषयी चर्चा केली जाणार आहे. बरेचसे काही आपण नियम बनवलेले आहेत, मात्र बघा नियम वाढत जातील. क्रिकेटचा खेळ आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी नियम आपण तयार केल्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात मैदानाच्या आतमध्ये, त्यासाठी देखील आपल्याला वेगळे नियम तयार करावे लागत आहेत. 18 धावा फलकावर लागल्यात लाला माची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिला चेंडू अगदी पॅडवर मारा केला होता, लिगचा फटका आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल, वन हँड चेंडूला पिक केलाय. काय थ्रो केला होता, अफलातून थ्रो त्या ठिकाणी केला होता. एका हातामध्ये चेंडूला फील्ड केलं, त्या क्षणी लगेच अधिक वेगानं तो चेंडू खास करून फेकला. मिस्टर नवीन घरत्न फलंदाज बाद, नयन मात्र या ठिकाणी आउट. हा खूप मोठा धक्का आहे, मुर्दा मास्टर्स टीमसाठी. कारण ही जी जोडी मैदानाच्या आतमध्ये होती ना, लाला माचे आणि नयन मात्रे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ एक चांगली पार्टनरशिप बनवणं या जोडीकडून गरजेचं होतं. मात्र यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. नयन मात्र या ठिकाणी बाद झालेत. आता मात्र मुर्दा टीमच्या अडचणी वाढलेत. संघर्ष आता नक्कीच थोडासा अवघड आहे. प्रयत्न करावे लागतील, कठीण नाही आहे. या मैदानावर कुठलीही धावसंख्या कठीण नाही आहे, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. धावसंख्या 19, कालच्या दिवसामध्ये 78 धावा, 77 धावा, 75 धावाचा देखील टार्गेट अक्षरशः चेस होता पाहिले आहे. त्याच्यामुळे या मैदानावर कधीही काही घडू शकतंय, असं हे मैदान मुर्द्याचं मैदान. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खूप चांगली गोलंदाजी. मी तर म्हणेन अगदी त्या ठिकाणी मिस्टर डायरेक्ट हिट, नवीन घरात आज चमत्कार करतोय हा मुलगा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, यावेळेस दुसऱ्या मॅच मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. नवीन घरातनं अक्षरशः जो कॅमेरा आहे
तो आपल्या दिशेनं वळवला आहे पूर्ण फ्रेम मध्ये नवीन घरात. आणखीन एक धक्का मुर्दा टीमला. अप्पा देखील परततोय डगआउट रिजन मध्ये. थँक्यू. बघा आमचा डीजे देखील म्हणतोय मुर्दा टीमला थोडंसं जपून दांडा तुम्हाला पकडावा लागेल बॅटचा, कारण सध्याच्या घडीला बघा जी स्थिती आहे समोर, त्या स्थितीत गंभीर स्थितीतून तुम्हाला पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका खेळायचा होता लाला माच्याना, अगदी गुडघ्याला वाकवलं होतं, मात्र आणखीन एक चेंडू डॉट. मुकेश पाटील धावसंख्या झाली ती 20, अजूनही धावा करायच्या त्या 25. 8 चेंडू 25 धावांची गरज. फुल टॉस. यावेळेस चुकीचा चेंडू हाताळला गेला आणि क्रिकेटला म्हटलं जातं की चुकीला माफी नाहीये. चर्चा करतायत पंच, मात्र हा जर षटकार असेल तर मॅच मध्ये वापसी मुर्दा टीमची. दोन्ही पंच चर्चा करतील, योग्य निर्णय नक्कीच देतील, मात्र चेंडू नक्की कुठून निघून गेलाय ही चर्चा पंचांची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रुशल मोमेंट आहे, कारण या षटकारानं खरोखरच मॅच अक्षरशः कोणाच्याही बाजूने झुकणार आहे. तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळतायत पंच आणि हा निर्णय फक्त आयोजकांना चेक करण्याचा आहे. आता आयोजकांना हा चेक करावा लागेल की हा चेंडू कुठे गेला, पंचांना नाहीये, आयोजकांना ते अधिकार दिलेत. आता त्याच्यामुळे कदाचित इथे आयोजक स्वतः मुर्दा आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं मला हा चेंडू चेक करावा लागेल. डॉसन रॉड्रिक्स आहेत सदस्य आहेत, ते टेन्शन घेऊ नका, योग्य निर्णय दिला जाईल. डॉसन रॉड्रिक्स आहेत त्या ठिकाणी, चेक करतील, योग्य निर्णय देतील, कारण हा षटकार क्रुशल मुवमेंटमध्ये आहे. हा 6 धावा असल्या तर मुर्दा संघ इन होईल आणि हा जर सिंगल किंवा डबल असेल तर थोडंसं नक्कीच बेनिफिट असेल उमेदमान टीमला. त्याच्यामुळे हा जो चेंडू आहे हा नक्की कुठून ट्रॅव्हल झालाय, हा चेंडू कुठून ट्रॅव्हल झालाय हे पाहणं गरजेचं आहे. सहा धावा षटकार. मुकेश चेक केलेला आहे टेलिकास्ट मध्ये. झेंड्याचे या डॉसन रॉड्रिक्स स्वतः सदस्य होते. इथून चेंडू गेलाय, लाईव्ह टेलिकास्ट दिसते, हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता, बघायचं असेल तर बघू शकता, असं काही नाहीये, आपल्याला कोणावर अन्याय होता कामा नाहीये. मुकेश तू येऊ शकतो चेक करायला, असं काही नाही. हा बघा तुझा बुलेश देखील आहे इकडे, चेक करू शकतो मुकेश, ये तू. बघा अशी संधी दिली जात नाही, फक्त मुर्दा ऑर्गनायझर मुर्दा आहे, टीम देखील मुर्दा संघ खेळते, त्याच्यामुळे आम्ही तो एक चान्स देतो उमेदमान टीमला. तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट चेक करू शकता आणि जर लाईव्ह टेलिकास्ट मी म्हणेल हा जो रिप्ले आहे हा लाईव्हमध्ये दाखवला तरी चालेल, त्याच्यामुळे चेंडू क्लिअरली आहे, झेंड्याच्या अलीकडे चेंडू पडलाय. 6 धावा षटकार. धावा संख्या झाली ती 26, चेंडू शिल्लक आहेत ते 7 मध्ये 19 आणि 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. थँक्यू कॅमेरामॅन, जो आपण चेंडू फॉलो केला आणि त्याच्यामुळे योग्य निर्णय देता आला. कॅमेरामॅनसाठी टाळ्या व्हायला हव्यात आणि थँक्यू स्पोर्ट्स फॅमिली. ओ शॉर्ट बॉल होता, यावेळेस कट करतोय. वन डे असेल, 1 धाव इथे देखील मिळणार. धावा संख्या झाली आहे ती 27. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा बनवायचे 18. मॅच संपली नाही तर षटकाराने खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर ग्रँड एंट्री केले या मॅचमध्ये मुर्दा मास्टर्स टीमनं. एका साईडला कुमार आणि एका साईडला लालामाची, दोन्ही खेळाडू नक्कीच नामांकित खेळाडू आहेत मुर्दा मास्टर्सच्या टीममध्ये. मात्र त्या खेळाडूंना प्रत्युत्तर देण्यासाठी कोणता गोलंदाज उमेदमान संघ यूज करणार. कालचा दिवस डोळ्यासमोर आहे. 6 चेंडू 22 धावा काल झाल्या होत्या.
खास करून तो शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार हेमंत राऊत यांचा 8वा. त्याच्यामुळे असं नाही 6 चेंडू 18 धावा होऊ शकणार नाहीत अशातला भागच नाहीये. होऊ शकतील, मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. म्हणतात ना, मन में ठान ली तो जीत है और मन में ठान ली तो हार है. स्वतःच्या विचारावर या ठिकाणी तुम्हाला खेळावं लागेल. एका साईडला उमेदमान संघ सलग 3 वर्ष ज्या टीमनं अधिराज्य गाजवल्या मुर्दा मास्टर्स स्पर्धेवर, तो संघ देखील या ठिकाणी लढतोय. ते देखील म्हणत नाही आम्ही 3 वेळा विजेता आहोत या स्पर्धेचे, त्यामुळे आम्हाला देखील पुन्हा एकदा 4थ्यांदा या स्पर्धेचा विजेता व्हायचा आहे, म्हणून त्यांचा देखील संघर्ष सुरू आहे. 400 लोक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. नवीन घरात गोलंदाजी ट्रॅकवर आज खऱ्या अर्थाने हा मुलगा भरपूर फ्रेम मध्ये आलाय. बिटवीन खेळायचं होतं, ते काय घडलंय इथे, काय घडलंय इथे? मात्र ही विकेट नाहीये, सेफ आहे. लालामाची या ठिकाणी स्ट्राईक रे त्या ठिकाणी रोटेट होते. एक संधी होती त्या ठिकाणी रनआउट करण्याची, स्ट्राईक रोटेट झाले. लालामाची स्ट्राईक एंडवर आले, सिंगल इथे मिळतोय. 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 मध्ये बनवायच्या 17. लेग बाईज ना सर, अशोक सर, लेग बाईज. ओके, काय मॅच आहे, गरमागरम मॅच. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. आणि ज्याला हृदयाचा त्रास असेल, मी तर म्हणेल मॅच बघू नका, घरी जा. अक्षरशः श्वास जो आहे हा गळ्यापर्यंत येऊन अडकलाय. षटकारासाठी 1000 रुपयात लालामाची यांच्यासाठी पारितोषिक आले आहे. मात्र एका साईडला नवीन गरज संघर्ष करतोय आपल्या टीमला विजय देण्यासाठी. फुल टॉस मिस केलाय. एक धाव या ठिकाणी मिळते, नाही घेतली जाते. ही धाव घेतली नाहीये लालानं. स्वतःवरचा विश्वास दाखवलाय. मला खेळायचंय, मला उभं राहायचंय. मी जर खेळपट्टीवर उभा राहिलो स्ट्राईक एंडवर, तर मी माझ्या टीमला विजय मिळवून देऊ शकतोय. हा स्वतःवरचा विश्वास लालामाची यानं दाखवलाय. त्यासाठी या ठिकाणी सिंगल काढला नाहीये. हा चेंडू डॉट केला जाईल. धावा झाल्या त्या 28, धावा करायच्या त्या 17. चेंडू शिल्लक आहेत ते 4. खऱ्या अर्थानं खरोखर प्रत्येक खेळाडूने स्वतःवर विश्वास ठेवायला. यस, मी करू शकतो, मी मॅचला विन करू शकतोय. विश्वास दाखवलाय लालामाची ना. नवीन घरात गोलंदाजी ट्रॅकवर लालामाची आणि लालामाची हा एक डायलॉग भरपूर फेमस झाला होता 2023-24 मध्ये. ऑफ साइडला यावेळेस अगदी स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं लालाच्या बॅट मधून येतो हा खणखणीत षटकार. 6 धावा. मात्र मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये. किशोर भोईरकडून 500 रुपये आले आहेत, मात्र मॅच संपली नाहीये. एक षटकार आलाय, अजूनही भरपूर धावा करायचे आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा संख्या 34. धावा अजूनही करायचे आहेत तब्बल 11. 3 चेंडू 11 धावा. 2 चेंडू चांगले टाकायचे नवीन घरातला, तर एक मोठा फटका लालामाच्यानं आणखीन खेळायचा आहे. 2 चांगले चेंडू उमेदमान संघ या मॅच मध्ये वापसी करू शकतोय, तर एक मोठा फटका या मॅच मध्ये मजबूत पकड मिळवू शकतोय मुर्दा मास्टर्स टीम. थोडी शांतता राखा मित्रांनो, मला कॉमेंट्री करायला मिळत नाहीये. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? लाईन त्या ठिकाणी थोडीशी खराब. व्हाईट +1. या मिळतील 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. आणि सध्याच्या घडीला फ्री धावा देऊन चालणार नाहीये उमेदमान टीम. 2 धावा आल्यात. ऑफर सध्या सुरू करू नका फ्रीची. 36 झाल्यात बघा, 36चा आकडा आलाय. किती बनवायचे अजून? 9 धावा अजूनही करायचे आहेत. 36चा आकडा म्हटला, नेहमीच म्हटलं 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा. मात्र लग्नाचा योग जुळायचा असेल 36 गुण आपण आवर्जून बघतो. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मात्र चेंडू लँड झालाय डिक्लेअर झोन. 1 धाव. 2 चेंडू
धावा करायच्या आहेत त्या 8. विकेट चेक करूया आपण. उमेलमान टीमच्या विकेट गेल्या होत्या 3, 4. देवेंद्र बाद झाला होता. 4 विकेट उमेलमान टीमच्या. तर मुर्दा टीमच्या देखील 4 विकेट गेल्या होत्या. टॉस जिंकली होती, मला वाटते मुर्दा टीमनं टॉस जिंकली होती. यस, मुर्दा टीमनं टॉस जिंकली होती. चेंडू शिल्लक आहेत 2. धावा करायच्या आहेत त्या 8. 2 चेंडू 8 धावा. एक चांगला चेंडू, एक डॉट बॉल नवीन घरातला हाताळायचा आहे. मॅच विन उमेलमान. एक मोठा फटका लाला माची यांना ठोकायचा आहे. मॅच विन मुर्दा. जिंकून जिंकून जिंकणार कोण? चेंडू शिल्लक आहेत 2. नाही 4 आहेत बघा. रत्नाकर, नयन, प्रशांत आणि सचिन. हो, रत्नाकर आणि नयन मात्रे. प्रशांत बघा, प्रशांत विकेट आहे. नयन मात्र विकेट आहे. रत्नाकर विकेट आहे आणि सचिन विकेट आहे. 4 विकेट आहेत. प्रशांत समजा एक बॉल काउंट करून आला, रिटायरमेंट झाला. 4 विकेट आहेत. गरमा गरम मॅच. जरा एकदा गळ्याला हात लावून चेक करा अंग कोणाचं किती गरम झालंय. 2 धाव. समोरच्या दिशेला या ठिकाणी हा षटकार. 6 धावा. मात्र मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही संपली नाहीये. जरी षटकार आला तरी मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. कारण या ठिकाणी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जा मागे जा. थँक्यू डीजे, थँक्यू. सगळ्यांनी मागे व्हा, सगळ्यांनी मागे व्हा. तुम्ही जे ओरडता ना मित्रांनो, लाईव्ह टेलिकास्ट सगळं ऐकायला जात असेल. तुमचा आनंद कळतोय पण मॅच क्रुशियल मुवमेंट मध्ये मित्रांनो, असं काही करू नका. 500 किशोर बोईरकडून आलेत. 1000 रुपये लालामाची यांना आणखी आहेत. मात्र ही मॅच संपली नाही बघा. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे आहेत 2. मात्र नाणेफेकीच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर 1 धाव जरी मुर्दा टीमनं केली तरी मुर्दा संघ जिंकू शकतोय. मात्र 40+ क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलंय? एका चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात. मात्र एका चेंडूमध्ये 1 धाव झाली नाहीये. एका चेंडूमध्ये 1 धाव झाली नाहीये. हे 40+ क्रिकेटमध्ये पाहिले. त्याच्यामुळे ही मॅच सहजासहजी संपणार नाहीये. संघर्ष उमेदवार टीम देखील करणार. अंतिम चेंडू भवितव्य आहे नवीनच्या हातामध्ये विजयाचं उमेदवार टीमच्या. तर एका साईडला लाला माची यांच्या हातामध्ये भवितव्य आहे विजयाचं मुर्दा टीमच्या. काय मॅच आहे मित्रांनो, अफलातून मॅच. टाळ्या व्हायला हवा. ही मॅच आवडली असेल टाळ्या वाजवा जोरदार आहे मॅच साठी. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. सिंगल थांबवायचंय उमेदवार टीमला. सिंगल थांबवायचंय. लाला माची यांना सिंगल काढायचंय. 470 लोक लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा पाहत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो. सामना आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपली कमेंट मांडू शकता. शेवटचा चेंडू. मी देखील माझा माईक बंद करतोय, टेन्शन वाढलंय. या ठिकाणी कट करतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून जातोय आणि या ठिकाणी या 2 धावा काढतायत. प्रथमच या हंगामामध्ये या सीझन मध्ये मुर्दा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर. अभिनंदन मुर्दा संघ. हार्ड लक अँड बॅड लक उमेदवार टीम. मात्र चांगला संघर्ष, खूप चांगला संघर्ष या ठिकाणी पाहिला दोन्ही टीमचा.
अभिनंदन अभिनंदन. कारण बघा प्रथमच हा संघ स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःच्या स्पर्धेमध्ये प्रथमच सेमीफायनल खेळणार आहे मुर्दा मास्टर्स टीम. आणि ही आनंदाची गोष्ट असेल, ही आनंदाची गोष्ट असेल खऱ्या अर्थाने. मात्र बघा एक तर या ठिकाणी जर या चेंडूवर जर एक धाव झाली नसती, एक अंदाज घ्यायचा गेला की या चेंडूवर एक धाव झाली नसती तर लालाने त्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी बॉल 2 धावा काढल्या नव्हत्या त्या कदाचित मागात पडू शकल्या असत्या. आणि ही चुकी मोरव्याच्या ग्राउंडवर झाली होती, राईला पण झाली होती ही चुकी. त्याच्यामुळे ही चुकी पुन्हा एकदा मुर्दा टीमसाठी नडू शकली असती. मात्र हार्डलक उमेलमान टीम, अप्रतिम क्रिकेट, खूप चांगला क्रिकेट आपण देखील खेळलात. मात्र शेवटच्या क्षणी मॅच मुर्दा टीमनं जिंकले. मुर्दा टीमचं अभिनंदन. मात्र खरोखरच खूप चांगलं क्रिकेट उमेलमान टीमनं देखील खेळलं. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या दिशेने वळणार आहोत. मध्ये जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच लाला माची. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. किशोर भोईर यांच्याकडून जवळपास 1000 रुपये आणि आणखीन कोणीतरी 1000 रुपये लावले होते. नाही ते कोणतरी होते माझ्या मागे. सुनील होता का? सुनील पवार. लाला माची मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. 1000 रुपये कॅश प्राइज आहे लालाला किशोर भोईर साहेब यांच्याकडून. आणि 1000 रुपये लालासाठी तुझ्यासाठी जीपे झालेत आणि 1000 जीपे पण झालेत. टोटल 2000 रुपये लाला माची यांना मिळालेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं लाला माची यांना सन्मानित त्या ठिकाणी केलं जाते. लाला माची यांनी वर यायचं आहे. बोला. चला यायचंय लवकर लाला माची. मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. लाला माची यांना किशोर भोईर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज देखील आहे. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी लाला माची यांना दिली जात आहे. अभिनंदन लाला. आणि पुढच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एका साईडला जम्स पण राई तर दुसऱ्या बाजूला आहे खास करून ज्यांची खरी ताकद गोलंदाजी आहे तो संघ म्हणजेच ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ. लाला माची